शेतकरी मित्रांनो, आपण आज जाणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणारा भदरगड नावाचा किल्ला. आपण त्या किल्ल्यावरती अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण त्या गडावरती पोहोचणार आहोत. तरी आपण आता पुढचा प्रवास करूया. जय शिवराय मित्रांनो, आपण आज आलोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावरनं आणि आपण आज बघणार आहोत किल्ले भदरगड की जो किल्ला की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भदरगड किल्ला स्थायिक आहे. आणि आपण आता जर बघितलं तर आपण आता किल्ले भदरगडावरती आलेलो आहे. आपण बघू शकता की आपल्याला किल्ले भदरगडाची तटबंदी आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. बघा समोर बघू शकता की किल्ले भदरगडाची तटबंदी आपल्याला मजबूत आणि भक्कम स्थितीमध्ये दिसत आहे. या किल्ल्याचे जर वैशिष्ट्य जर आपण जर बघितलं तर हा किल्ला राजा दुसरा भोज याने इसवी सन 1575 मध्ये बांधला होता. नंतर हा गड दिडशे आणि जिंकला 1667 साली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला आपल्या स्वराज्यात घेऊन त्याची डागडुजी करून स्वराज्यासाठी जे दळणवळणाचे जे मार्ग असायचा त्याच्यावरती नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग त्या शिवकालीन याच्यामध्ये केला जात असायचा. त्यानंतर जर आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर जेव्हा राजाराम महाराज हे जिंजीवर गेले असताना, जिंजी पण मराठ्यांची राजधानी होती, जिंजीवर परत येत असताना छत्रपती राजाराम महाराजांनी इथे बऱ्यापैकी बरेचसे दिवस या गडावरती मुक्काम केले. आणि आपण आता समोर गडावरती जे देवीचं मंदिर आहे आपण त्या मंदिराकडे जाणार आहोत. शंभू महादेवच्या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर ना आपण जर बघितलं तर आजही गडावरती भात शेती केली जाते. त्याचं प्रत्यक्ष नमुना उदाहरण जर म्हटलं तर आपण समोर बघू शकतो की गडाच्या संपूर्ण मध्यभागी हा जो संपूर्ण परिसर आपल्याला दिसतोय तो संपूर्ण भात शेतीचा केलेला आपल्याला दिसतोय. आणि त्या काळामध्ये पण गडावरती अन्नधान्य पिकवले जायचे आणि आज पण गडावरती अन्नधान्य पिकवलं जाते. आणि आपण ती भात शेती बघितल्यानंतर ना आपण आता समोर गडाचा पुढचा भाग बघण्यासाठी समोर जाणार. गडावरती आल्यानंतर ना आपण जर बघितलं तर आपल्याला महादेव मंदिर, शंभू महादेव मंदिर दिसतंय. आणि आपण आता त्या शंभू महादेवच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत. मंदिरात आल्यानंतर जर मंदिरामध्ये प्रवेश केला तर आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश करता करता सुंदरशी अशी महाराष्ट्राचे नव्हे तर हिंदवी स्वराज्याचे संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आपल्याला समोर दिसते. आणि त्या महाराजांच्या मूर्तीच्या पाठीमागे लगेचच शंभू महादेवचे शिवलिंगाची पिंड आपल्याला समोर दिसते. समोर आपण बघू शकता की शंभू महादेवचे शिवलिंगाची पिंड आपण बघू शकता आपल्या कॅमेऱ्यामध्ये. आणि मंदिरामध्ये आल्यानंतर
असं संपूर्ण मन असं एक प्रसन्न होऊन जातं. आणि जे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या मूर्तीला नतमस्तक होऊन पुढील गडाची शंभू महादेव मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर तर त्याच्या उजव्या बाजूला जर बघितलं मंदिराच्या आपल्याला सुंदर असा गडावरती असणारा मध्यभागी जो लागतो तो दुधी तलाव. आजही दुधी तलाव हा पूर्ण क्षमतेने आपल्याला भरलेला दिसतोय बघा. समोर आपण बघू शकता की हा तलाव आपल्याला पूर्णपणे पाण्याने भरलेला दिसतोय. आणि या तलावाचं जर वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर जर इतर जे तलाव असतील त्या तलावाचं पाणी पूर्णपणे आपल्याला पांढरं शुभ्र दिसतंय, पण या तलावाचं पाणी जर बघितलं तर आपल्याला दुधाच्या आकारासारखं या पाण्याचं आपल्याला कलर दिसतोय. समोर बघू शकता आपण या पाण्याचा वापर हा शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी करत असायचा इतिहासामध्ये नोंद आहे. आणि आज जर बघितलं तर महाराष्ट्र शासनाच्या वडिलांमार्फत या गडावरती फॅमिली सोबत येत असतात त्या फॅमिलीसाठी लहान मुलांसाठी आज गडावरती त्या दुधी तलावामध्ये बोटिंगची व्यवस्था ही महाराष्ट्र वडिलांवरती करत असेल. आपण समोर ते बघू शकतो की पाठीमाग बोटिंगची पण व्यवस्था या तलावामध्ये केलेली आहे. आणि आपण आता पुढच्या गडाच्या दृष्टीने आपण बघणार आहोत. गडावरती आल्यानंतर आजही आपल्याला बऱ्यापैकी काही ठिकाणी राजवाड्यांची राजवाडे आपल्याला दिसतात. आणि त्याच्यापैकी एक जर बघितलं हा राजवाडा आपल्याला दिसतोय. हा पूर्णपणे अर्धनग्न अवस्थेमध्ये आपल्याला पडलेला दिसतोय. समोर बघू शकता की तुम्हाला हा राजवाड्यांचा पूर्ण अवशेष हा परिसर आपण बघू शकता. आणि राजवाड्यांचा अवशेष परिसर बघून झाल्यानंतर ना आपण आता समोर पुढच्या याला प्रवासाला सुरुवात करूया. गडावरती आल्यानंतर आज जरी बघितलं गडाच्या मध्यभागी तिथे मंदिराच्या बाजूला आजच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर ते पूर्ण पड झालेले आपल्याला समोर दिसत आहे बघा. हा पूर्ण गडांचा वरती जे राहण्याचे ठिकाण होते सैनिकांचं पूर्णपणे आज त्या इमारती उद्ध्वस्त झालेल्या आपल्याला दिसून येतात. अनेक छोट्या मोठ्या इमारती या गडावरती आपल्याला दिसून येतात आणि त्या पूर्णपणे पडलेल्या आहे. जर आपण आपल्या पाठीमागच्या बॅक साईडला जर बघितलं समोर तर त्या पण पूर्ण भग्नावस्थेमध्ये पडलेली इमारती. आणि आपण आता आल्यानंतर जर आपण बघू शकतो की जे लहान पर्यटक येत असतात किंवा जे लहान शिवप्रेमी येत असतात त्यांच्यासाठी आपण बघू शकतो की शासनाच्या वतीने एक खेळणे लावलेले इथे बघा. जर तुम्ही फॅमिली सोबत जर गडावरती आलात तर लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्य गडावरती महाराष्ट्र शासनाच्या वतीने लावण्यात आलेलं आहे. हे समोर तुम्ही बघू शकता. आणि आपण आता पुढचं गडावरती आल्यानंतर बऱ्यापैकी आपल्याला प्रत्येक गडावरती आपल्याला 2-2 किंवा 3-3 दरवाजे असायचे. एक प्रामुख्याने मुख्य दरवाजा आणि दुसरा जो असायचा तो चोर दरवाजे. त्याचप्रमाणे भुदरगडाला सुद्धा पण एक आपल्याला एक चोर दरवाजा आपल्याला दिसतोय. तो चोर दरवाजा आपण समोर बघू शकता की आज बी एक उत्तम स्थितीमध्ये आपल्याला चोर दरवाजा हा जशा तसा शिवकालीन काळात जसा आहे तसा आपल्याला आढळून येतो. आपण तो बघू शकतो. मी विनंती करतो की संदीपनं समोर हा चोर मार्ग दाखव. अतिशय घनदाट जंगलातनं हा चोर वाट आपल्याला इथे दिसून येते. चोर दरवाजा बघितल्यानंतर ना आपण जर बघितलं तर गडाचा जो मुख्य भूभाग जो आहे हा अतिशय एकदम
सपाट भागामध्ये आहे आणि गडाची जी तटबंदी आहे ही चार बाजूने पूर्णपणे स्थितीमध्ये आपल्याला दिसून येते. आपण जर समोर जर बघितलं तर आपल्याला गडाचा तो तिकडचा बुरुज पण स्पष्टपणे अगदी आपल्याला दिसतोय. आणि बुरुज बघून झाल्यानंतर ना आपण आता पुढच्या दीपमाळ बघितली आणि दीपमाळ बघितल्यानंतर आपण बघू शकता की गडाचा जो बुरुज आहे, जी तटबंदी आहे, आज पण ती बऱ्यापैकी सुस्थितीमध्ये आपल्याला ती दिसत आहे. आणि त्याच्या समोर जर आपण जर बघितलं तर आपल्याला खाली घाटमाथा दिसतोय, तो समोर आपण बघू शकता. याच्यावरनं शत्रूवरती नजर ठेवायची ही जागा त्या काळी असायची. आणि त्याच्यानंतर ना बुरुजाच्या बाजूला जर आपण बघितलं तर एक शिवकालीन तोफ आपल्याला इथं दिसून येते. आपण ती शिवकालीन तोफ ही बघू शकता. आणि पूर्वीच्या काळामध्ये या तोफेचा उपयोग हा शत्रूवरती हल्ला करण्यासाठी करत असायचे. आणि आपण आता तोफ बघितल्यानंतर आपण आता समोरच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात. गडाचं बुरुज बघितल्यानंतर आपण जर बघितलं तर आपण श्री गडावरती आल्यानंतर ना भद्रगडावर आल्यानंतर आपल्याला लागतं ते श्री भैरव देवाचं मंदिर. आणि आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. आजही आपण जर बघितलं तर आपल्याला गडाच्या मंदिराची जी तटबंदी आहे आपल्याला ती सुस्थितीमध्ये दिसून येते. बघू शकतो की आपण जो मंदिराच्या समोरचा जो स्पेस आहे मोकळा, हा आपल्याला स्पष्टपणे इथं मंदिराभोवती दिसतो. आणि समोर जर बघितलं आपण तर आपल्याला समोरची दीपमाळ दिसते बघा. आणि आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. गडावरती आल्यानंतर आपल्याला जर आपण बघितलं तर मंदिराचं उत्कृष्ट असं प्राचीन शिवकालीन बांधकाम आपल्याला आढळून येते. आपण बघू शकता की सुंदरच असं मंदिराचं बांधकाम आपल्याला दिसून येत आहे. आणि मध्ये आपल्याला समोर जी दिसते ती भैरवनाथाची मूर्ती स्पष्टपणे आपण ते समोर मूर्ती बघू शकता. आणि आपण आता मूर्तीचं दर्शन घेऊन बाकीचा गड बघत आहोत. भैरवनाथाचं मंदिर बघितल्यानंतर ना भैरवनाथाच्या मंदिराच्या समोर जर आपण बघितलं तर आपल्याला सुंदरशी अशी दोन दीपमाळा दिसतात. प्रामुख्याने आपण ही पहिली दीपमाळ बघू शकता. आणि त्या दीपमाळेच्या समोरच तटबंदीच्या समोर जर बघितलं आपल्याला आणखी दुसरी दीपमाळ गडावरती समोर दिसून येते. आणि आपण आता दीपमाळ बघितल्या जर तुम्ही गडावरती आला तर गडावरती एक वन विभागामार्फत निसर्ग माहिती केंद्र आहे. आणि आज रविवार असल्यामुळे आपण आलो होतो पण ते बंद आहे. पण तुम्ही एरवी कुठल्याही वारी जर आलात दिवशी तर तुम्हाला हे माहिती केंद्र उघडं दिसेल. आणि गडावर आल्यानंतर आपण भेट द्यावी. एकंदरीत जर आपण गडाचा विचार जर केला तर गडाच्या आज रविवार असल्यामुळे गडावरती मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी दिसून येते.
आणि संपूर्ण गड आज धुक्याने वेढला गेलेला आहे आणि गडावरती वारंवार अधूनमधून पावसाचे सुटबारी असतात. तर गडाचा विचार केला तर गडाची तटबंदी ही खूप विस्तरलेली आहे आणि गडाची तटबंदी विस्तरली असल्यामुळे संपूर्ण तटबंदी आज बऱ्यापैकी सुस्थितीमध्ये आपल्याला आढळून येते. गडावरती प्रामुख्याने जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती झालेले आपल्याला वाडी राजवाडे दिसतात व सैनिकांची निवासस्थान दिसतात. त्यानंतर जर आपण जर बघितलं तर गडावरती एक मंदिर आहे शंभू महादेवाचं मंदिर आणि आणखी एक समोर बघू शकता की आपल्याला शंभू महादेवाचं मंदिर दिसतंय. आणि आणखी आपण बऱ्यापैकी 2 मंदिरे गडावरती बघितली आणि मंदिरं बघितल्यानंतर गडाला जवळपास अनेक ठिकाणून या चोर वाटा आपल्याला गडावरती दिसून येतात. आणि त्यानंतर जर आपण जर बघितलं गडाच्या मध्यभागी जर गेलं तर आपल्याला एक सुंदरचा असा मोठा दुधी तलाव म्हणून आपल्याला गडावरती दिसतोय. आणि आज जर बघितलं तर गडाची परिस्थिती अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये आपल्याला हा गड दिसतोय. फक्त गडावरती 1-2 मंदिरं जर सोडून दिली तर संपूर्ण गड हा आज पडलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसतोय. आणि आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला हेच सांगणं आहे की लवकरात लवकर गड किल्ल्यांची दखल आपण घ्यावी. आणि पूर्वीच्या काळामध्ये जसे गड किल्ले होते ज्या पद्धतीने 12 किल्ल्यांचा आपला समावेश याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये समावेश केला गेला त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातील 356 किल्ले जे असतील त्या संपूर्ण किल्ल्यांचे देखरेखी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत हीच विनंती. आणि आपण जर सहकुटुंब जर आलात कोल्हापूरला तर अतिशय सोपा आणि सरळ गड जर म्हटलं तर आपल्याला प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्रीमान योगी श्री श्री राजा छत्रपती शिवाजी महाराज की राजा छत्रपती शिवाजी महाराज की